नमस्कार सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी JEE CETची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक बेस्ट ॲप आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन नाही आहे, हे ऑफलाईन ॲप आहे. याच्यामध्ये तुम्हाला JEEचा सर्व सिलॅबस, नोट्स, प्रत्येक चॅप्टरवरती JEEसाठी येणारे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला इथं युनिट वाईज सोडवता येतील. हे बघा, हे युनिट वाईज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा JEEचा सिलॅबस आहे. फिजिक्सचं आपण निवडलं तर फिजिक्समध्ये असणारे सर्व चॅप्टर्स JEEसाठी असणारे युनिट डायमेन्शन, एरर्स ऑफ मेजरमेंट्सपासून हे 11वी चॅप्टर्स आहेत. काही लॉ ऑफ मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, ग्रॅव्हिटेशन, हे सर्व ऑसिलेशन, वेव्ह मोशन, हे सर्व 12वीचा सिलॅबस म्हणजे JEEचा जो काही सिलॅबस आहे तो सर्व सिलॅबस तुम्हाला इथं मिळेल. आणि युनिट वाईज तुम्हाला प्रत्येक, समजा तर तुमचा ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास झाला तर तुम्ही ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जर असा निवडला आणि सबमिट केला तर तुम्हाला इथं मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक असे प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर असं मॅन्युअल निवडलं, मॅन्युअल आणि नेक्स्ट केलं तर ह्या लेवल वाईज, टाईप वाईज, अटेम्प्टेड, नॉन अटेम्प्टेड, आता ह्या चॅप्टरवरती किती प्रश्न आहेत आलेले आहेत आजपर्यंत JEEला तर 17 प्रश्न या चॅप्टरवरती विचारले गेलेले आहेत. ह्या चॅप्टरचे इझी किती आहेत, मीडियम किती आहेत, हार्ड किती आहेत, हे सर्व प्रश्न तुम्हाला दिसतात. इझी 58, मीडियम 64, हार्ड 13. मी तुम्हाला एका चॅप्टरचा डेमो दाखवीन. त्याचप्रकारे तसेच सर्व चॅप्टरचा तुम्ही अभ्यास करू शकता. समजा तुम्ही 35 प्रश्न निवडले आणि टेस्ट सुरू केली तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर कुठलीही टेस्ट देताना तुम्हाला टाईम किती लागतो आहे, प्रश्न सोडवण्यासाठी वेळ किती लागतो आहे हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. तर आता इथं प्रश्न आहे, इथं तुम्हाला टायमिंग दिसत असेल. टायमिंगमुळे तुम्हाला एक प्रश्न सोडवायला किती वेळ लागला हे समजेल. गो जर तुम्ही केलं तर गो केल्यानंतर आपण निवडलेले सर्व प्रश्न तुम्हाला इथं दिसतील. समजा आपण 23वा प्रश्न निवडला. समजा हा प्रश्न तुम्हाला समजत नाही आहे, काही तर प्रॉब्लेम येतो आहे, तर इथं प्रत्येक प्रश्नासाठी अशी हिंट दिलेली आहे. हिंट दिल्यामुळे तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर कशाप्रकारे सोडवलेलं आहे, कमीत कमी वेळेमध्ये कशाप्रकारे सोडवायचं हे तुम्हाला समजेल. समजा आपण ह्या प्रश्नाचं उत्तर बी दिलं, 24वा प्रश्न, ह्याचं उत्तर ए दिलं आणि टेस्ट सबमिट केली, ओके केलं. ह्याच्यामध्ये आपण फक्त 2च प्रश्न सोडवले होते, 23, 24 आणि 25. 23वा सोडवला आपण, बरोबर उत्तर आहे. 24वा चुकीचं उत्तर आहे. चुकीचं उत्तरला व्ह्यू केलं तर आपल्याला समजेल बरोबर उत्तर काय आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक चॅप्टरचा स्टडी तुम्ही या ॲपमधून करू शकता. हा फिजिक्सचा सिलॅबस, तसंच केमिस्ट्रीचा सिलॅबस आहे. संपूर्ण केमिस्ट्रीचा सिलॅबस इथं तुम्हाला दिलेला आहे. JEEसाठी लागणारा, CETसाठी लागणारा. मॅथमॅटिक्स, तुम्ही कोणतेही प्रश्न कुठल्याही चॅप्टरवरती कितीही सोडवू शकता. त्यामुळे तुमचं प्रॅक्टिस खूप चांगल्या प्रकारे होईल. ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक आणि मॅन्युअल आहे. आपण मगाशी मॅन्युअल निवडलं होतं. समजा आपण थोडं ॲटोमॅटिक निवडलं तर काय होतं तुम्हाला लगेच लक्षात येईल. ॲटोमॅटिक निवडल्यामुळं तुम्हाला प्रश्न सिलेक्ट करता येणार नाही. त्या चॅप्टरवरती जेवढे प्रश्न आहेत तेवढीची टेस्ट लगेच इथं सुरू होईल. ॲटोमॅटिक निवडल्यामुळं बघा इथं टाईम सुरू झालेला आहे. ओके, आता बघू किती प्रश्न आलेले आहेत. तर 20 प्रश्न या चॅप्टरचे इथं सोडवायला आलेले आहेत. समजा 20वा प्रश्न, समजा आपण गो करूया आणि पहिला प्रश्न सोडवूया. हे प्रश्नाचं उत्तर समजत नाही, हिंट आपण बघितली. हिंट बघितल्यामुळे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर इथं सोडवलेलं दिसेल. सबमिट टेस्ट केली, ओके केलं, लगेच रिझल्ट इन द सेकंड तुम्हाला रिझल्ट इथं येतो आहे. पहिला प्रश्न सोडवल्याचं उत्तर बरोबर नाही आहे, चुकलेलं आहे. बरोबर उत्तर व्ह्यू केलं, लगेच तुम्हाला बरोबर उत्तर काय आहे हे इथं कळते. वेळ किती लागला, प्रश्न किती तुमचे सोडवून झाले, ह्या सगळ्याचं रेकॉर्ड ह्या ॲपमध्ये व्यवस्थित राहते. युनिट टेस्ट बघितलं, टेस्ट सिरीज जर आपण निवडली तर ह्याच्यामध्ये टेस्ट सुरू असल्यामुळे तुम्हाला इथं हिंट येत नाही. टेस्ट सुरू झालेली आहे.
बघा इथं हिंट ऑप्शन होता, हा गेलेला आहे. समजा आपण याचं उत्तर ए दिलं, ए. दुसरा प्रश्न, याचं उत्तर समजा बी दिलं. मी अंदाजे उत्तर देत आहे, तुम्ही अभ्यास करून द्या आणि सबमिट टेस्ट केली. बघा पहिले 10 प्रश्न होते, आपण फिजिक्समधले निवडलेले 2च सोडवलेले आहेत. इथं निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे आपल्याला -2 मार्क मिळालेले आहे. दोन्ही उत्तर चुकलेले आहेत. बरोबर उत्तर आपण व्ह्यू केल्यानंतर आपल्याला कळतंय. अशा प्रकारे ही ॲप आहे. वेळ किती लागला हे कळतंय. तुम्ही जेवढे काही टेस्ट सोडवणार आहात हे सर्व टेस्ट इथं सेव्ह होत आहेत. व्ह्यू टेस्ट केलं तर बघा इथं आज तारीख 9/6 फिजिक्सच्या आपण प्रश्नपत्रिका सोडवली होती ती इथं आलेली आहे. ही टेस्ट आपण पुन्हा पाहिजे तर पुन्हा सोडवू शकतो. नोट्स पाहिजे असतील, प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स, करिअर संदर्भातली माहिती इथं दिलेली आहे. A to Z जेवढे काही करिअर ऑप्शन आहेत हे तुम्ही इथं बघू शकता आणि चांगलं करिअर निवडू शकता. चॅप्टर नोट्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, PCMचे जेवढे चॅप्टर्स आहेत त्या सगळ्याचे नोट्स तुम्हाला इथं मिळेल. तुम्हाला हे नोट्स डाउनलोड करावे लागतील. मी 3 नोट्स डाउनलोड केलेले आहेत. अशा प्रकारे या नोट्स आहेत. इंट्रोडक्शन टू मोशन इन 1 डायमेन्शन ह्याचे नोट्स इथं दिलेले आहेत. खूपच सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एकाच ॲपमध्ये नोट्ससुद्धा आहेत. त्या चॅप्टरचे सगळे. मॅथमॅटिक्स निवडूया आपण. सेट्सचे नोट्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ॲपसाठी इंटरनेटची गरज नाही आहे. सेट रिलेशन अँड फंक्शन इथं सेट्सच्या नोट्स इथं दिलेल्या आहेत. अशा प्रकारे हे ॲप आहे. हे ॲपच्या तुम्हाला जर ह्या ॲपची गरज लागत असेल तर तुम्ही हे ॲप निवडू शकता. इतर ॲपचा जर विचार केला तर हे ॲप खूपच कमी किमतीमध्ये आपण डिझाईन केलेलं आहे. बाकीच्या ॲपपेक्षा ह्या ॲपची किंमत खूपच कमी आहे. वापरायला साधा आहे, सिंपल आहे, सोपं आहे, इंटरनेटची गरज लागत नाही. महत्त्वाचे प्रश्न तुम्ही बुकमार्क करून ठेवू शकता. व्ह्यू टेस्ट आपण पाहिलेलं आहे. क्वेश्चन पेपर्स आजपर्यंत असलेले JEEचे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला सोडवायचे असतील तर हे सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं मिळतील. त्यामुळे तुम्हाला JEEला प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, CETला हे तुम्हाला यातनं समजेल. परफॉर्मन्स ग्राफ, आपला प्रत्येक विषयाचा अभ्यास किती झाला, काय झाला याचा नियमित रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. तर विद्यार्थ्यांना हे होतं आपलं ॲप. हे ॲप अतिशय सोपं, सहज पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामधून तुमचा अभ्यास, तुमचं ऑनलाईन एक्झाम, CETचं, JEEची जी काही ऑनलाईन एक्झाम आहे त्याची तुम्हाला खूपच या ॲपमधून तुम्हाला काय होईल याचा फायदा होईल. तर ज्यांना ॲप हवा असेल त्यांनी संपर्क साधावा. नमस्कार.